वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुमंदे भवबंधविमुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश वाणी नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैसेची. तो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भानमजचे माझे होतसे. ज्याच्या अज्ञानी भाषे जगत तसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. जीव ब्रह्मैक्य ज्ञान होण्याकरता साधनाचा विचार मांडत असताना त्याच्यामध्ये काही प्रतिबंध निर्माण होतात. त्या प्रतिबंधाचं वर्णन करताना एक असंभावना आणि विपरीत भावना याचा विचार सांगितला. असंभावना कशाला म्हणतात, विपरीत भावना कशाला म्हणतात याचं विवेचन केलं आपण, त्याचं थोडं चिंतन केलं. आता तुम्ही मनन केलं काय ते तुम्हाला माहिती. असंभावना आणि विपरीत भावना कशाला म्हणतात. तुम्ही शाळा शिकलास ना, किती शिकला असतो? मग परीक्षेच्या वेळेला फक्त अभ्यास करत होता, एरवी नव्हता. अभ्यासाची सवयच नाही ना. ब्रह्मैक्य ज्ञानाविषयी जो असलेला संशय त्याला असं अर्धवट नाही, पूर्ण सांगितलं पाहिजे. महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्मैक्य विषय जो संशय त्याच असंभावना म्हणतात. नुसतं जीव ब्रह्मैक्य नाही, महावाक्याने सांगितलेलं. महावाक्याच्या द्वारे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे हे सांगत असताना त्याच्याविषयी जो मनामध्ये संशय निर्माण झाला, संदेह निर्माण झाला, त्याला काय म्हणतात, असंभावना. त्याच्यामध्ये दोन प्रकार सांगितले. कुठले? बोला की. प्रमेय संभावना आणि प्रमाण. बोलीजे कसे म्हणता तुम्ही फोन आल्यावर? प्रमेय संभावना म्हणजे पहिली प्रमाण. प्रमाण संभावना म्हणजे जे वेदाने जे मार्ग सांगितलेला आहे, ज्ञान प्रतिपादक वाक्य, उपासना प्रतिपादक वाक्य आणि कर्म उपासना प्रतिपादक वाक्य. प्रमाण अशी जी वेद वाक्य, प्रमाण अशी जी वेद वाक्य ती सांगत असताना काही जीव ब्रह्माचं ऐक्य सांगणारे आहेत, काही उपासना सांगणारे आहेत, काही कर्म सांगणारे आहेत. म्हणजे मग काय सांगायचं आहे? जीव आणि ब्रह्म ऐक्य याचं वेदाला सांगायचं आहे का कर्म सांगायचं आहे का उपासना सांगायची आहे? असा त्या साधनाविषयी जो संशय निर्माण होते त्याला म्हणतात प्रमाण. हे बीजगणित तुम्ही शिकलाय ना, बीजगणितामध्ये सूत्र असतात माहिती आहे का, तशी तर शास्त्रामध्ये सूत्र आहेत, ती पाठ केली पाहिजेत, वाचली पाहिजेत.
कीर्तनाचा अभ्यास वेगळा, आणि हा अभ्यास वेगळा. बाबा उद्या पेपर आहे, आदल्या दिवशी तर अभ्यास करायला पाहिजे का नाही? नाही, इथं आल्यावर अर्धा तास आहे, शाळेत बसल्यानंतर 10ला पेपर आहे, आपण 9ला आलोय, 9 ते 10 तरी अभ्यास केला पाहिजे का नाही? पेपर सुरू झाला तरी तुम्ही पानच उघडत नाही. काय करायचं गुरुजीने? होय, असे शाळा शिकवतात. नुसतं काम, नुसतं काम, नुसता पैसा. होय, ओव्हर टाइम. अभ्यास केला पाहिजे की. दुसरा विचार सांगितला, कोणता दुसरा? प्रमेय असंभावना. त्याचं स्वरूप काय? महावाक्याबद्दल जो संशय, ब्रह्मैक्य जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद आहे, हा वेदाचा मुख्य सिद्धांत आहे. त्याच्याविषयी असलेल्या संशय वेदाने सांगितलेला जो सिद्धांत, कोणता सिद्धांत सांगितला? जीव ब्रह्मैक्य याच्यामध्ये अभेद आहे असं सांगितलेलं असताना त्याच्याविषयी खरंच अभेद आहे का भेद आहे, असा संशय निर्माण होणं, याला काय म्हणतात? प्रमेय असंभावना. असंभव, हे शक्यच नाही म्हणजे संशय. म्हणून साधनाविषयी आणि साध्याविषयी असा पण त्याचा विचार केला. साधनाविषयी जो संशय निर्माण होतो त्याला काय म्हणतात? प्रमाण असंभावना. आणि साध्याविषयी जो संशय निर्माण होतो त्याला म्हणतात प्रमेय असंभावना. असं सांगितलं ना. आता ही निर्माण झालेली आहे आणि त्याच्या पुढे काय सांगितलं? विपरीत भावना. त्याच्या पुढं विपरीत भावना कशाला म्हणतात? ब्रह्माचं ऐक्य असताना वेदानं जो प्रतिपादन केलेलं जीव ब्रह्म हे ऐक्य, हे ऐक्य असताना म्हणजे अभेद असताना भेद मानणं. बोला बोला. जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद असताना भेद मानून त्याला सत्य मानणं. अभेद सांगितलेला असताना भेदाचा निश्चय होणं, जे जसं आहे तसं न वाटणं म्हणजे विपरीत. आपण देव स्वरूप असताना, ब्रह्मस्वरूप असताना, ते ब्रह्मस्वरूप न वाटताना मी देह स्वरूप आहे, विपरीत. जे सांगितलं त्याच्या विरुद्ध जे घडलं जातं त्याला विपरीत म्हणतात. सरळ सरळ मराठी भाषेत सांगितलंय, एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही. अभेद असताना भेदाचा निश्चय होणं कशामुळे होतो? अनंत जन्माचे संस्कार, अनंत जन्माचे संस्कार आहेत. भेद निश्चय होण्याकरता काही करावं लागत नाही. भेदाचा निश्चय निवृत्त करण्याकरता प्रयत्न करावा लागतो. स्वभावतच माणसाच्या चित्तात भेद आहे, तो भेद घालवायचा आहे आणि अभेदाचा निश्चय करायचा आहे. पण तसा न होणं, त्याच्याविषयी संशय निर्माण होणं, याला विपरीत म्हटलेलं आहे. म्हणजे जसं आहे तसं न वाटणं. तुम्ही त्याला पुढं उदाहरण दिलेत. तुम्ही रस्त्याने चाललाय,
संध्याकाळची वेळ आहे आणि रस्त्याने जाता जाता रस्त्याच्या कडाला एक झाड आहे. ते झाड तोडलेलं आहे. फक्त 4 फूट त्या झाडाचा बुंदा आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर हा झाडाचा बुंदा आहे का माणूस उभा आहे, बुंदा आहे का माणूस उभा आहे, त्याला स्थाणू पुरुषाचा हे म्हणतात. नेमकं निश्चय होत नाही. लांबून पाहिलं तर अंधारात कोणतरी उभा आहे. खरंच उभा आहे का झाड आहे, उभा आहे का झाड आहे. झाड आहे असाही निश्चय होत नाही आणि माणूस आहे असाही निश्चय होत नाही. विपरीतच आहे. तसं मी ब्रह्मस्वरूप असताना मी देह स्वरूप आहे, विपरीत आहे ना. विपरीत भावना आहे. अशी विपरीत भावना, प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना जर आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा निश्चय करायचा असेल तर हे निवृत्त करावं लागेल. हे निवृत्त करण्याकरता काय करावं लागेल, माग झालेलीच साधना पुन्हा करावी लागेल. झालेली श्रवण मनन निधिध्यासन याच पुन्हा केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा तेच. एकदा पाठ करून नाही झालं तर आणखी 10 वेळा वाचलं पाहिजे. पुन्हा 10 वेळा नाही वाचलं की पुन्हा 25 वेळा वाचलं पाहिजे. पुन्हा 25 वेळा वाचलं नाही तर पुन्हा जोपर्यंत ते पक्क होत नाही तोपर्यंत तो अभ्यास केलाच पाहिजे. अभ्यासाने शक्य आहे, अशक्य आहे, आपल्याला जमणारच नाही, आपलं कामच नव्हे, हात वर करून जर तुम्ही निघाला तर तुम्हाला शक्यच नाही. पण अभ्यासाने शक्य आहे. त्याचा अभ्यास पुन्हा करावा लागेल. हे संशय घालवण्याकरता ही साधनाच करावी लागेल. त्या साधनेशिवाय संशय निवृत्त होत नाहीत. म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण सांगितलं, पुन्हा पुन्हा मनन सांगितलं, पुन्हा पुन्हा निधिध्यासन सांगितलं. अशक्तपणा आला शरीरामध्ये, डॉक्टर सांगतात खात जा. ते म्हणते जेवण जात नाही, ते म्हणते थोडं थोडं खात जा. थोड्या थोड्या वेळाने खात जा. सकाळी 8 वाजता खात जा, दुपारी 12 वाजता खात जा, नंतर दुपारी 4 वाजता, संध्याकाळी 8 वाजता, पण खात जा. नाही मी खाणारच नाही, न खाता अशक्तपणा जाईल का? पुन्हा पुन्हा ते खावं लागतं. तसं या संशयाच्या निवृत्ती करता झालेलीच साधना पुन्हा करावी लागते. म्हणून ज्ञान होण्याकरता वेळ लागत नाही, त्या साधना करण्यातच वेळ जातोय फार. साधना एखादा विद्यार्थी एका वर्गात 4 वर्ष बसतोय. आपल्या पुढं 5 वर्ष होता आणि आपल्या मागं कसं काय राहिला? एकाच वर्गात 5 वर्ष हो. म्हणजे 5 वर्षांना तो पुन्हा पास होतोय की नाही? नाही पास झाला की नापास झाला की पुन्हा त्याच वर्गात. त्या वर्गात पुन्हा अभ्यास करून नाही पास झाला तर पुन्हा त्याच वर्गात का दुसरा त्याला वर्ग स्वतंत्र आहे. पुन्हा तो अभ्यास केलाच पाहिजे. म्हणून मनन निधिध्यासन श्रवण या साधनाचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागेल. कशा करता? हा निश्चय होण्याकरता, या संशयाला घालवण्याकरता असा विचार आपण करून आलो. तुमची उजळणी तुम्ही करत नाही म्हणून तुमच्याकरता उजळणी केली. शिक्षकाचं काम आहे. विद्यार्थी करत नसेल तर विद्यार्थ्याबरोबर शिक्षकांनी करायचं, त्याशिवाय पुढे जायचं. कारण ते कसं आहे, हे नेहमी वाचनातलं, नेहमी बोलण्यातलं, नेहमी चिंतनातलं नाही हो. त्यामध्ये लक्षात राहत नाही ना. आज पान झाकलं की पुन्हा कधी पाठ असेल त्या दिवशीच. का उद्या याच्यात काय ऑफिसमध्ये का विचारत नाहीत, तुमच्या त्या खात्यात पण का विचारत नाहीत, तुझ्याही का कारखान्यात विचारत नाही, त्याच्या पण कारखान्यात विचारत नाहीत. आम्हाला पण का कुठे काम पडत नाही. सगळे सारखेच ना. उघडून बघायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे ना. कारण सूक्ष्म विचार आहे, शास्त्र चिंतन आहे आणि ते पुन्हा पुन्हा बघण्याची गरज आहे. नुसतं माना हलवत जाऊ नका, असा अभ्यास करत जावा.
या रीतीने प्रतिबंध नाशद्वारा श्रमदादी तिन्ही ज्ञानास हेतू आहेत, साक्षात नाहीत. इथे एक शब्द वापरला की श्रवण, मनन, निधिध्यासन. श्रवण आदी 3 शब्द वापरले, दि इत्यादी. जे श्रवण, मनन, निधिध्यासन ही ज्ञानाला हेतू आहेत, याच्यामुळे ज्ञान होतं. पण बोलता बोलता इथं ग्रंथकर्त्यांनी शब्द वापरला साक्षात नाहीत, परंपरेनं आहेत. मग साक्षात काय उपयोगी पडतं? पुन्हा शंका बरं का. साक्षात काय उपयोगी पडतं? तुम्हाला परदेशाला जायचंय. परदेशाला जायचं असेल तर काय केलं पाहिजे? विमानानं केलं पाहिजे. मग विमान तर जिथं आहे तिथंपर्यंत कशाने गेलं पाहिजे? गाड्यामध्ये फरक आहे ना, बरोबर आहे ना. पण तुम्हाला अमेरिकेला जायचं असेल तर तुमची गाडी उपयोगी पडणार आहे का विमान उपयोगी पडणार आहे? पण विमानापर्यंत जाण्याकरता गाडी लागते ना. काय विमानापर्यंत उडी मारून जाणार तुम्ही? घरापासून विमानतळापर्यंत जाण्याकरता साधन पाहिजे का नाही? पण या साधनामुळे तुम्ही अमेरिकेला जाणार का विमानाने जाणार? मग साक्षात साधन कुठलं उपयोगी पडणार आहे? हे सांगायचं आहे. तुमची गाडी तुम्हाला ती विमानाने नेणार, परदेशात नेणार नाही, विमानच. पण तिथं जाण्याकरता साधन पाहिजे ना. मग हे साक्षात नाही, हे परंपरेने तिथंपर्यंत उपयोगी पडतं. तर संशय निर्माण केला. ही जी श्रवण, मनन, निधिध्यासन हे साक्षात ज्ञान करून देत नाही आपल्याला. ज्ञान करून देण्याकरता महावाक्यच लागतं, ते गुरूंच्या मुखातूनच यावं लागतं. मग पुढचा विचार मांडला बरं का. अपरोक्ष ज्ञानास हेतू म्हणजे कारण, परोक्ष आणि अपरोक्ष. आता साक्षात का परंपरेने, हा विचार इथं प्रकट केलेला आहे. ही साधनं आहेत, या साधनाच्या द्वारे आपल्याला ज्ञान होतं. पण याच साधनाच्या द्वारे साक्षात होतं का प्रत्यक्ष होतं का परंपरेनं होतं? तर ग्रंथकर्त्यांनी सांगितलं ही साधनं प्रत्यक्ष तिथपर्यंत घेऊन जात नाहीत. त्या साधनाला ही साधनं पूरक आहेत, पूरक आहेत बरं का. म्हणून पुढे विचार मांडला की पुढचं हेडिंग आहे अपरोक्ष ज्ञानास हेतू म्हणजे कारण. जीव ब्रह्मैक्य अपरोक्ष ज्ञानास प्रत्यक्ष हेतू म्हणजे कारण. श्रोत्रादी महावाक्याचे संबंध रूप प्रथम श्रवण आहे. झालंय. म्हणून गुरुनी केलेल्या महावाक्याचा उपदेश कानाने ऐकणे हे आहे. वेदांत वाक्य 2 प्रकारचे आहेत, त्यात काही अवांतर वाक्य व काही महावाक्य. त्यात अवांतर वाक्य म्हणतात त्यास, आणि ज्या वाक्यात जीव परमात्म्याची एकता प्रतिपादन केली आहे त्यास महावाक्य म्हणतात. अवांतर वाक्याने फक्त ब्रह्माचे अस्तित्व रूपाने ब्रह्म आहे असे अपरोक्ष ज्ञान होते, आणि तू ब्रह्म आहेस असे आचार्यांनी उच्चारण केलेल्या महावाक्याच्या श्रोत्याच्या करणाशी संबंध होताच मी ब्रह्म आहे असे ब्रह्माचे आत्मत्वाने श्रोत्यास अपरोक्ष नाम प्रत्यक्ष ज्ञान होते. श्रोत्याशी कर्णद्वारा गुरूंनी उच्चारण केलेल्या वाक्याचा संबंध न झाला तर ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होत नाही. यावरून श्रोत्र संबंधी महावाक्यच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे, आणि श्रोत्राशी अवांतर वाक्याचे श्रवण परोक्ष ज्ञान हेतू आहे. यावरून अपरोक्ष ज्ञानास महावाक्य हेतूच आहे हे सिद्ध झाले. असं सांगितलं. केलं चिंतन केलं नक्की. म्हणून अपरोक्ष ज्ञानास महावाक्यच हेतू आहे. महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होतं.
अवांतर वाक्याने जीव ब्रह्मिके ज्ञान होत नाही. शंका कुशंका निर्माण केल्यात. कोणी निर्माण केल्यात? का? आपल्याला पक्क ज्ञान व्हावं म्हणून. ग्रंथकर्त्यांनीच शंका निर्माण केलेत. त्याला काय म्हणतात? पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. की अभ्यास पक्का होण्याकरता या पद्धतीनं करावं लागतं. अर्जुनाच्याच मुखामध्ये काही देवानी वाक्य घातली आणि काही वाक्य आपल्या तोंडात घातली देवाने. का? ब्रह्मज्ञान जगाच्या समोर प्रगट करण्याकरता. 4थ्या अध्यायामध्ये देव बोलले, अर्जुना मी तुला हे ज्ञान सांगतो ना, हे पूर्वी मी सूर्याला सांगितलं बरं का. कोणाला सांगितलं? सूर्याला सांगितलं. अर्जुनाने ऐकलं आणि ऐकल्यानंतर अर्जुन म्हणला, देवा तू तर अलीकडे जन्माला आलायस, सूर्य तुझ्या आधी आहे आणि तू सांगतो मी सूर्याला उपदेश केला. तुझ्या आधी जन्म सूर्याचा आहे आणि नंतर तुझा जन्म आहे आणि तू काय सांगतोस मी सूर्याला उपदेश केला. देवा हे मला पटत नाही म्हणले. हे मला देवाने सांगितलं बरोबर, तुला पटणारच नाही. कारण माग झालेल्या जन्माचं तुला स्मरण नाही, मला स्मरण आहे. मी याच्या आधी सुद्धा काही जन्म घेतलेत आणि त्या जन्मामध्ये मी सूर्याला उपदेश केला. या जन्मात नाही. अर्जुना हे तुला आठवत नाही, फक्त मलाच आठवत आहे. म्हणून तर देव म्हणतात ना, बहुनामी व्यतीतानी जन्मानीच अर्जुन. गुरुवरी साखरे महाराज काय सांगायचं? 4 जून. अर्जुन तुझा जन्म 4 जूनचा आहे आणि माझा जन्म 16 मेचा आहे. असं काहीतरी आणखी पुढे आहे वाक्य. मे शब्द आहे. मे शब्द आलाय त्याच्यामध्ये. बहुनामी मे. माझा जन्म मे महिन्यातला आहे आणि तुझा 4 जूनचा आहे, म्हणजे तुझ्या आधीचा मी आहे. तिथं शंका निर्माण केली. हे देवानीच निर्माण केलं बरं का. कुणी शंका अशी उपस्थित करून त्याच्याविषयी संभ्रमित होऊ शकतो. तसं हे ज्ञान होत असताना या ज्ञानाविषयी एवढी साधनं सांगितलेली असताना तुम्ही महावाक्यालाच महत्व का देता? महावाक्यालाच महत्व का देता? म्हणून अपरोक्ष ज्ञान होण्याकरता साक्षात महावाक्यच लागतं. महावाक्यापर्यंत जाण्याकरता बाकीची साधनं आहेत. म्हणून त्याला अवांतर शब्द वापरला बरं का. ती त्याला पूरक आहेत. त्याच्यामुळे ती होतात. स्वयंपाक करण्याकरता आचारी लागतो का आचार्याच्या हाताखालची माणसं लागतात? बाकी सगळं आचारीच करतो. कुटायचं, भाजी चिरायचं, पाणी भरायचं कोण करतं? हाताखालची माणसं. म्हणून स्वयंपाक कोणी केला म्हणतात? ही होती म्हणून स्वयंपाक झाला का आचार्यामुळे स्वयंपाक झाला? सगळी होती, पण आचारी जर आला नाही तर फोडणी तुम्हाला टाकता येते? विपरीत होईल ना. एकदा काय घडलं, आचार्याच्या हाताखाली बाया होत्या. आचार्याने जिलेबी तळली आणि त्या पाक करायचा होता. साखरेच्या पोत्याजवळ मिठाचं पोतं होतं. काय होतं? मिठाचं पोतं होतं. त्यांना वाटलं हे साखरच आहे आणि त्या बायाने टाकलं ते मीठ त्यात. आधी थोडी साखर टाकलेली होती. माणसं जेवायला बसली, प्रत्येक जण तोंडात जिलेबी घालायला. ते म्हणलं बहुतेक मला वाट्याला खारट आलेले आहे म्हणजे कोणीच बोलना बरं का. एकमेकाला कोणी सांग ना. जिलेबी कोणी खाईनाच. वाढणाऱ्याने विचारलं जिलेबी का खाना? बोले मला खारं लागते. मला पण खारं लागते. ते
ते म्हणलं मला पण खारट लागते. चौकशी केली. चौकशी करता करता लक्षात आलं की पाक बघितला खारट. कसं काय? ती बाई म्हटली मी साखर समजून मीठ टाकलं. आचारी असता तर हे घडलं असतं का? हा मला विचार सांगायचा. यांच्यामुळं होत नाही, मुख्य आचारीच लागतो तिथं शेवटी. म्हणून ही पूरक आहेत बरं का. म्हणून परोक्ष आणि अपरोक्ष. म्हणून अपरोक्ष ज्ञान होण्याकरता महावाक्यच लागतं. या केवळ श्रवण मनन निधी ध्यासन एवढ्या साधनाने होत नाही. शेवटच्या साधनाचा विचार मांडला तिथं बरं का. हा उपदेश करतायत अधिकाऱ्याला, हे मात्र लक्षात ठेवा, अनधिकाऱ्याला नव्हे. चव्हाट्यावरती बसलेल्या लोकाला उपदेश नव्हे. संसाराच्या गप्पा मारणाऱ्याला उपदेश करत नाहीत. त्याला जरी सांगायला गेलं तर ते म्हणा आम्ही होतो म्हणून स्वयंपाक झाला, आचारी काय करतोय. तुमचा तिथं प्रश्न मिटणारच नाही बरं का. ज्या अधिकाऱ्याला सांगतात तिथंच हा विचार मांडायचा. तुम्ही सांगशीला हे बोलत जाशीला तुम्हाला मान्य करून देणारच नाहीत लोक. मलाही मान्य करून देणारच नाहीत बरं का. म्हणून अपरोक्ष ज्ञानास महावाक्य हेतू आहे हे सिद्ध झाले. पुढे आणखी शंका निर्माण केली. महावाक्यापासून उत्पन्न होणाऱ्या अपरोक्ष ज्ञानाविषयी शंका. काय हेडिंग आहे? अपरोक्ष ज्ञानाविषयी शंका. अहो जर महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होते असे मानले तर ज्ञानोत्पत्तीविषयी श्रवणाधिक हेतू आहेत म्हणून शास्त्रांनी सांगितले ते व्यर्थ होईल. आता श्रवण मनन निधिध्यासनाचा असंभावनादी निवृत्तीमध्ये उपयोग आहे म्हणून व्यर्थत्व नाही असे वर तुम्ही सांगितले आहे खरे. तथापि कोणत्याही वस्तूचे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याविषयी असंभावना विपरीत भावना संभवतच नाहीत. म्हणून श्रवणाधिकाचे ठाई व्यर्थत्व दोष कायम राहतो, तो राहतोच. याकरिता केवळ वाक्य करून मग तो अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो परोक्ष ज्ञान होऊन श्रवणाधिकाच्या साहाय्याने अपरोक्ष ज्ञान होते असे मानले असता श्रवणाधिकांना व्यर्थत्व येत नाही असे पुष्कळ ग्रंथकर्त्यांचे मत आहे. शंका निर्माण केली की महावाक्यापासून उत्पन्न होणाऱ्या अपरोक्ष ज्ञानाविषयी शंका. महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होत असं तुम्ही सांगता, मग याच्या अगोदर केलेली साधना त्याला काही किंमत नाही का? श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन करणं हे सोपं आहे का? फार कष्ट आहेत ना. श्रवण करण्याकरता काय लावावं लागतं, मनन करण्याकरता काय योग्यता असावी लागते, निधिध्यासन करण्याकरता काय काय करावं लागतं याचा विचार जर केला, एवढ्या कष्टानेही केलेली साधना याला काहीच किंमत नाही, हे व्यर्थच. तुम्ही सांगायला लागला की महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं, मग ही केलेली साधना याची काय संगती, हे कशा करता केलं? जर ही व्यर्थ असेल तर करू नका म्हणून सांगा ना, अशी शंका आहे बरं का. व्यर्थच का? त्याच्या महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होण्याकरता जी पहिली अंतकरणाची अवस्था व्हावी लागते त्याच्याकरता काय केलं पाहिजे? श्रवण मनन निधिध्यासन केलंच पाहिजे, तर अपरोक्ष ज्ञान होईल ना. ही जर साधना नाही केली तर आपल्याला तिथपर्यंत जाताच येणार नाही. आणि तिथपर्यंत जर जाता येत नसेल तर तुम्ही या साधनाला जर कमी लेखत असाल तर ते व्यर्थ समजता का? व्यर्थत्व नाहीये, सफलच आहे. फक्त त्याचा एवढाच विचार सांगितला की साक्षात आणि परंपरेनं याच्या साह्यामुळं ते ज्ञान झालं, त्याला व्यर्थत्व ग्रंथकर्त्यांनी दिलेलं नाही. तेव्हा इथं गैरसमज करून घेऊ नका, गैरसमज करून घेऊ नका. कारण एकमेकाला एक पूरक साधन साह्य असतात, लक्षात ठेवा. म्हणून व्यर्थत्व नाहीये, हे केलेलं व्यर्थ नाहीये. याच्या साह्याने आपण तिथपर्यंत गेलो, या साधनाच्या द्वारे आपण तिथपर्यंत गेलो, म्हणून व्यर्थत्व साधनाला दिलेलं नाही. आपण जी जी साधना करतो ती व्यर्थ समजू नका.
समजू नका बरं का, तुम्ही काही करा. म्हणून वर्णन केले परमार्थाच्या बाबतीत. जी जी परमार्थाच्या संबंधाने जी जी साधना केली जाते ती वाया जात नाही, व्यर्थ जात नाही, व्यर्थ जात नाही. तुम्ही काही करा परमार्थामध्ये, जी जी साधना करणार ना ती कोणती केलेली साधना वाया जात नाही, ती उपयोगी पडते. आळंदी पंढरीची वारी आहे. त्या साधनेचा आणि या साधनेचा विचार केला तर पण ती केलेली वाया जात नाही बरं का. हरिपाठ रोज म्हटलेला वाया जात नाही, कीर्तन ऐकलेलं वाया जात नाही. तुम्ही जे परमार्थाच्या संबंधाने जी जी साधना करणार ती कोणतीच वाया जात नाही बरं का. पण कोणी म्हणेल जर महावाक्यानेच जर अपरोक्ष ज्ञान होत असेल तर बाकीची साधना करायची कशाला. पण ती साधना केल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही ना, आणि ती केलेली वाया जात नाही. श्रवण मनन निधी ध्यासन केला म्हणून आपल्याला अपरोक्ष ज्ञान झालं. जी जर साधनाच केली नसती तर आपल्याला ज्ञान झालं नसतं. फक्त दोन्हीतला फरक सांगायचा आहे, ह्या साधनेला महत्व अधिक द्यायचं का त्या साधनेला महत्व अधिक, एवढाच विचार चालायचं बरं का. इथं कमी लेखायचं चाललेलं नाही, व्यर्थत्व सांगायचं नाहीये. अवांतर आणि महावाक्य, ज्या अवस्थेपर्यंत महावाक्याच्या द्वारे गुरूंच्या मुखातून बोध होण्याकरता आता पण केलेली साधना आणि गुरूंच्या मुखातून आलेलं महावाक्य या दोन्ही साधनेचा विचार केला तर या साधनेपेक्षा ती साधना श्रेष्ठ आहे, एवढं सांगायचं आहे. पण केलेली साधना मात्र व्यर्थ जात नाही. ती साधना केल्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत जाताच येत नाही, जाताच येत नाही. म्हणून व्यर्थत्व कोणत्याही साधनेला दिलेलं नाही. 10 मिनिटं नामस्मरण केलं तरी ते व्यर्थ जात नाही. रोज घरापासून देवळापर्यंत जाऊन आला तरी ते वाया जात नाही, वाया जात नाही. घरापासून ऑफिसपर्यंत पायी जाणं आणि घरापासून देवळापर्यंत पायी जाणं दोन्ही पायीच आहे ना. दोन्हीकडे शक्ती खर्च होते, दोन्हीकडे वेळ जातो, दोन्हीत फरक आहे. देवाकडे गेलेलं वाया जाणार नाही, जाया जाणार नाही तेच आपलं चाललंय ना. तुम्ही देवळाकडे गेला अपेक्षेने गेला का निरपेक्ष भावनेने गेला, काय नाही, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. ऑफिसला जाताना गेलंच पाहिजे, नाही गेलं तर आज जर रजा पडली तर पगारात कट होईल. दोन्हीतला फरक आहे. इकडेही गेलाय आणि तिकडे तुम्ही गेलाय, इकडेही शक्ती खर्च झाल्या, तिकडेही वेळ गेलेला आहे, इकडेही वेळ गेलेला आहे. रोज देवळाकडे गेलेलं वाया जात नाही, म्हणून देवळाकडे जाऊन मग ऑफिसला जावं एवढं सांगायचं आहे. देवळाकडे न जाता नुसतं रोज ऑफिसला जर चालला तर तुमच्या पत्रात काहीच पडणार नाही. मुलं म्हणतात वेळच नाही, वेळच नाही. अरे वेळ नाही पण तुमचं सगळं केलेलं व्यर्थ चालले ना. व्यर्थ जाऊन येण्याकरता रोज काहीतरी केलं पाहिजे की त्याच्याकरता. त्या साधनेकरता तुम्ही जो वेळ द्याल तो व्यर्थ तुमचा जाणारा नाहीये. म्हणून परमार्थाच्या संबंधाने तुम्ही जे काय करणार आहे ते व्यर्थ जाणार नाहीये. कोणताही तुम्ही विचार करा, बारीक बारीक गोष्टीचा विचार करा. पाहुण्याला खाऊ घातलं आणि वारकऱ्याला खाऊ घातलं, फरक आहे. पाहुण्याला खाऊ घातलं आणि वारकऱ्याला खाऊ घातलं, फरक आहे की नाही. पाहुण्याला खाऊ घातलं ते कर्तव्य, वारकऱ्याला खाऊ घातलं ते त्याचं पुण्य निर्माण झालं बरं का. पाहुण्याला खाऊ घातलेलं पुण्य निर्माण झालं आणि उलट तो खाऊन सुद्धा नावं ठेवून जातोय. पण लोक वारकऱ्याला खाऊ घालण्याकरता प्रयत्न करतात का पाहुण्याला खाऊ घालण्याकरता प्रयत्न करतात. काही व्यर्थ जाऊ नये रोजच्या जीवनामध्ये असं वाटत असं तर रोज काहीतरी करत जा. हे नाही केलं तर बाकी सगळं केलेलं व्यर्थच आहे.
हा, म्हणून व्यर्थ जात नाही. हा, या व्यर्थतेच्या संबंधाने विचार आलाय बरं का. हा, म्हणजे जे आपण परमार्थामध्ये करणार आहे ते केलेलं कोणतंही व्यर्थ जात नाही, त्याचा संचय होतो. ज्ञान तुकोबरांनी वर्ण आहे, तिळा तिळा पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे. हे तिळा तिळाने निर्माण होते. मग तिळा तिळाने निर्माण होण्यापेक्षा घवाघवाने निर्माण करा ना. पुण्यही पाहिजे, करायलाही नको. म्हणून परमार्थामध्ये केलेली कोणती साधना व्यर्थ जात नाही, ती सहाय्य आहे त्याला. म्हणून इथं शंका घेतली, आतापर्यंत ज्या साधनेच्या द्वारे आम्ही इथंपर्यंत आलो आणि आता आपण सांगताय की अपरोक्ष ज्ञान होण्याकरता महावाक्यच उपयोगी पडतं, मग आतापर्यंत जे केलेलं त्याला काही किंमत नाही का? ते व्यर्थ आहे का? ते व्यर्थ नाही बरं का. म्हणून श्रवणाधिकांना व्यर्थत्व येत नाही. जेवढी म्हणून साधना सांगितली ती कोणती साधना वाया जात नाही बरं का. म्हणून त्या साधना करत असताना आपण जे करणार आहे हे आपल्याला उपयोगी येणाऱ्या या भावनेनं करत जावं. कीर्तनाला गेलो 2 तास वाया गेले असं कधी समजू नका. समजू नका. ते म्हणते 2 तास झोपला असतो तर बरं झालं असतं. हो, 2 तास झोपला असतं तर बरं झालं. काय सांगितलं त्या बुवानी? डोक्याच्या वरून गेलो. डोक्याच्या वरून गेलो नसतो तर बरं झालं असतं. 2 तास झोप तरी चांगली लागली असती. अरे गेला नसता तर तुझा झोपेत गेलेला वेळ वायाच गेला असता. पण 2 तास गेला, तो वेळ तुझा वाया गेला नाही. जरी तुला काही नाही कळालं, नाही काय डोक्यात शिरलं, पण जो 2 तास जिथं गेला तो मात्र वाया गेला नाही ना. वाया गेला नाहीये. म्हणून कोणत्याही साधनेला व्यर्थत्व येत नाही. म्हणून या संबंधाने लक्षात ठेवा, जी जी साधना केली जाते ती ती कोणती साधना व्यर्थ जात नाही, लक्षात ठेवायचं. पुन्हा त्या संबंधाने विचार मांडलेला सिद्धांतमती केवळ महावाक्य श्रवणापासून अपरोक्ष ज्ञान व श्रवणाधिकास सार्थकता. त्या संबंधाने पुन्हा आणखी विचार प्रगट केला की हे पूर्व पक्षीचे म्हणणे बरोबर नाही, कारण शब्दाचा स्वभावच असा आहे की तो व्यवहित म्हणजे दूर देशाच्या तसेच भूत किंवा भविष्यकालाच्या वस्तूचे परोक्ष ज्ञान करून देतो. ज्याप्रमाणे व्यवहित स्वर्गस्थ इंद्रादी देवांचे शास्त्ररूपी शब्दाने परोक्षच ज्ञान होते, व्यवहित वस्तूचे शब्दाने अप्रोक्ष केव्हाही होत नाही व होणे शक्य नाही. अव्यवहित वस्तूची देखील शब्द परोक्ष व अप्रोक्ष असे दोन्ही प्रकारचे ज्ञान करून देतो. ज्यावेळी अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळ असणाऱ्या वस्तूचा फक्त अस्तित्व रूपाने शब्द बोध करतो, त्यावेळी परोक्ष ज्ञानच होते. जसे 10वा आहे या वाक्यापासून 10वा पुरुषाचे अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते. आणि ज्यावेळी अव्यवहित वस्तू ही आहे असा शब्द बोध करतो तेव्हा त्या वस्तूचे अप्रोक्ष ज्ञान होते, परोक्ष नाही. त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जीवाचा आत्मा आहे म्हणून अत्यंत अव्यवहित आहे. तरीही अवांतर वाक्य ब्रह्मास्ती म्हणजे तू ब्रह्म आहेस असा बोध करते, म्हणून त्यापासून अत्यंत अव्यवहित ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होते. आणि 10वा तू आहेस या दृष्टांतातील वाक्याप्रमाणे ब्रह्म तू आहेस या अर्थाच्या महावाक्यापासून श्रोत्यास ब्रह्माचे आत्मत्वाने अप्रोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते, परोक्ष ज्ञान होणे शक्य नाही. शंका निर्माण केलेली आहे. आणखी पुढे ते पूर्ण मताला वाचूया. ब्रह्माप्रोक्ष ज्ञानानंतर असंभवनादी संभवतच नाहीत, म्हणून श्रवणाधिकांना व्यर्थत्व आहे हे म्हणणे बरोबर नाही. असे राजाला
भरचुनी नेत्राने अप्रोक्ष ज्ञान झाले असूनही भरचू मेला व भूत झाला ही विपरीत भावना होतीच. यावरून अप्रोक्ष ज्ञानानंतरही असंभावनादी राहणे शक्य आहे. त्याचप्रमाणे महावाक्य श्रवणाने जीवब्रह्मिके ज्ञान झाले तरी मी ब्रह्म नाही, मी मनुष्य आहे, अशा प्रकारची असंभावना विपरीत भावना राहणे शक्य आहे. अनंत लोक वेदांत वाक्याचे श्रवण करतात, त्यापासून त्यांना मी ब्रह्म आहे असा शब्दबोध होणे अनंत पूर्वजन्माच्या संस्काराने देहादिकांचे ठिकाणी ब्रह्मात्मिक ज्ञानाहून विपरीत देहात्मबुद्धी असते, हे अनुभव सिद्ध आहे. ज्यास महावाक्यापासून अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर असंभावना विपरीत भावना नसतील त्यास श्रवणाधिकाची जरुरी नाही. हे प्रतिबंध ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो. आणि ज्यास महावाक्य ज्ञानार्थ नंतर असंभावना विपरीत भावना असतील त्यास ब्रह्मानंद प्राप्त होत नाही. म्हणून त्याने त्या निवृत्ती होण्याकरता श्रवण मनन करणे अवश्य आहे. म्हणून श्रवणाधिकांना व्यर्थत्व घडत नाही सिद्ध झाले. या प्रकाराने ज्ञान प्रतिबंध निवृत्तीद्वारा श्रवणादी ज्ञान साधने आहेत, साक्षात नाहीत. इथं विचार ग्रंथकर्त्याला सांगायचं आहे, ही जरी साधना असली तरी शेवटी सहाय्य करणारे आहेत बरं का. मग कसे आहेत? त्या संबंधाने 2 दृष्टांत दिलेत बरं का. 2 दृष्टांत दिलेत. पहिला दृष्टांत दिला की परोक्ष ज्ञान आणि अप्रोक्ष ज्ञान, दोन्हीमध्ये काय फरक आहे? शास्त्राने वर्णन केलं की स्वर्ग असा आहे, स्वर्ग असा आहे. काय झालं? आपल्याला माहिती झाली. स्वर्ग असा आहे, स्वर्गामध्ये रस्ते असे आहेत, स्वर्गातले भोग असे आहेत. सगळं तिथलं वर्णन केलं. तुम्हाला हे प्रत्यक्ष ज्ञान झालं का ऐकीव ज्ञान झालं? ऐकीव. आपल्याला त्याचं प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे. मग ते ऐकून आपल्याला जे ज्ञान झालं ते परोक्ष ज्ञान आहे. प्रत्यक्ष ज्ञान कधी होईल? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मरावं लागेल त्याच्याकरता स्वर्गाचा अनुभव घ्यायचा म्हटल्यानंतर, नाही का? म्हणून काही लोक त्या स्वर्गाचं वर्णन ऐकून ज्ञानवरांनी वर्णन केलं, त्यांना वाटलं खरं स्वर्गाला जावं आणि त्यांनी अनुष्ठान मांडलं. आणि अनुष्ठान मांडून अनेक जन्मसाधना करून त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली. जसं ब्रह्म जाणण्याकरता ज्यांच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, तशी काय या जगामध्ये माणसं आहेत स्वर्ग एकदा पाहायचाच. स्वर्ग एकदा पाहायचाच. त्याला पूर्वमीमांसक म्हणतात. वेदामध्ये पूर्वमीमांसा सांगितलं. त्याच्यामध्ये स्वर्गाला जाण्याकरता काय करावं लागतं याचा साधना करणारा वर्ग समाजामध्ये आहे. जसं ब्रह्माच्या प्राप्तीकरता साधना करणारा आहे, तसं स्वर्गाच्या प्राप्ती करण्याकरता साधना करणारा वर्ग आहे. ती पण साधनाच आहे. इथं वर्णन केलं की स्वर्गाचं वर्णन केलं. स्वर्ग असा आहे, आपल्याला ज्ञान झालं, परोक्ष ज्ञान झालं, पण त्याचं प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला नाही. तसं ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ते सच्चिदानंद स्वरूप आहे. हे काय ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान आहे. पण ते ब्रह्म तू आहेस असं जे ज्ञान होतं हे अप्रोक्ष ज्ञान आहे. मग ते जवळ असून सुद्धा होत नाही, अव्यवहित. वस्तू जवळच आहे, त्याला अव्यवहित शब्द वापरला बरं का. जवळच आहे, जवळ असून सुद्धा त्याचं आपल्याला ज्ञान होत नाही. ब्रह्म कुठं आहे? परदेशात, परलोकात, परगावाला. कुठं आहे ब्रह्म? शेजाऱ्याच्या घरात ब्रह्म आहे असं सांगितलं. पण कुठं आहे? ते तू आहेस, तूच आहेस, अव्यवहित, जवळच आहे.
असं ज्ञान करून दिलं आपल्याला. त्यावेळी अपरोक्ष ज्ञान होतं बरं का. पहिल्यांदा सांगितलं ब्रह्म आहे आणि तेच तू आहेस. कसं? त्याच्याकरता त्यांनी दृष्टांत दिला बरं का. 10 पुरुष प्रवासास निघाले असता मध्ये एक नदी लागली. ती उतरून पलीकडे गेल्यावर आपण 10ही अलीकडे आलो की नाही हे पाहण्याकरता एक जण मंडळी मोजू लागला. प्रवासाला निघाले होते, 10 जण होते. पूर्वीचा काळ पूल नव्हता. आता काय करायचं ठरलं, काय नाही म्हणजे नदीतून पलीकडे जायचं. मग सगळे नदीमध्ये उतरले, एकामागे एक निघाले, नदीतून पलीकडे आले. आल्यानंतर थांबा म्हणाला, आपण 10 जण होतो, 10च्या 10 जण आलोय का एखादा यात वाहून गेलाय बघूया म्हणाला. बघूया म्हणाला. मग बाहेर गेल्यानंतर पलीकडे गेल्यानंतर त्यांनी मोजायला सुरुवात केली. आणि ती मोजायला सुरुवात करताना कशी केली? आपणास सोडून बाकीच्याला 9 त्यांनी मोजायला सुरुवात केली बरं का. स्वतःला सोडलं. आपण सोडून बाकीच्या 9 त्याने मोजल्यावर 10 नाही असा त्याचा निश्चय. ओ म्हणला 10 बुडाला म्हटला. आपण 9 जाऊनच आहोत म्हणाला. 9 जाऊन 10 बुडाला. त्याचा पक्का निश्चय झाला. दुसऱ्याने मोजलं, त्याने तसंच मोजलं हो, स्वतःला सोडून. तिसऱ्याने मोजलं, त्याने तसंच मोजलं. सगळ्यांना वाटलं नक्की 10वा गेला बरं का आपल्यातला. आपण 9 जाऊनच आहोत असा निश्चय झाला. तो त्यांनी इतरास सांगितले. इतर सर्वांनी मंडळी मोजली, पण प्रत्येकाने आपणा सोडून मोजण्यावर सगळ्यांचा समज आपण 9 जण अलीकडे आलो, 10वा नाहीसा झाला. सगळी सारखीच झाली बरं का. ते मला तुला मोजायला येत नाही, मी मोजतो म्हटला. ते मला तुला मोजायला येत नाही, मी मोजतो. असं प्रत्येकाने 9 जणांनी मोजलं, स्वतःला सोडूनच मोजलं. आणि सगळ्यांचा निश्चय झाला 10वा गेला. आता याचा 10वा घालावाच लागेल. सगळ्यांचा निश्चय झाला बरं का. एकतर शानं पाहिजे होतं त्यातलं. सगळेच रडत बसले. आपण सोडून मोजल्यामुळे सगळ्यांचा सहज आपण 9 जण अलीकडे आलो व 10वा नाहीसा झाला असा निश्चय झाला. आणि ज्यार्थी 10वा दिसत नाही त्यार्थी तो नदीत बुडून गेला असा निश्चय करून सर्व शोक करू लागले. या 10वा नाही का भान होत नाही ही असंभावना होय, आणि मेला असा जो निश्चय झाला ही विपरीत भावना होय. या दृष्टांतातून सांगितले बरं का. काय सांगितलं? या 10वा नाही म्हणजे तो दिसतच नाही. असता तर 10वा दिसला असता ना. 10वा नाही व त्याचं भान होत नाही म्हणजे तो आपल्याला दिसत नाही. असंभावना म्हणजे तो आपल्यातला गेलाच. अरे आपण 9 जाऊनच आहोत, 10वा नाहीच आहे, अशी असंभावना निर्माण झाली बरं का. असंभावना निर्माण झाली. नुसती एवढी नाही, विपरीत भावना झाली. तो मेलाच, तो नक्की मेला. म्हणून वाक्य लक्षात ठेवा. 10वा नाही व भान होत नाही ही असंभावना होय, आणि मेला जो निश्चय झाला ती विपरीत भावना होय. लक्षात येते ना. असताना मेला विपरीत भावना. आणि 10 जण असताना 9 जणच आहेत असा जो निश्चय झाला असंभावना. आपण आहोत 10 जण, पण एकाचं भानच होत नाही, 9 जणांचंच होत आहे. आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी तो मेला. विपरीत भावना झाली. नंतर कोणी त्रयस्थ पुरुषांनी त्यांची सर्व हकीकत ऐकून त्यांनी सर्वांस मोजले. आता ही नदीच्या पलीकडे गेली, 10वा गेला, बुडाला, मेला. जवळजवळ सगळी रडत बसली हो. आपल्यातला 10वा गेला, 10वा गेला. एक त्यातून प्रवासाला निघालेला त्रयस्थ माणूस होता.
त्यांनी चौकशी केली, म्हणजे रडताय का म्हणले, काय झालं? अहो काय झालं म्हणजे आम्ही 10 जण नदीतून आलो अलीकडे, पण 9 जणच आहोत म्हणले, 10वा गेला म्हणले आमच्यातला. मग अहो बुडाला तो म्हणले, मेला. त्या त्रयस्थाने ऐकलं आणि पाहिलं त्यांच्याकडे बरं का, आणि पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ही 10च्या 10 आहेत बरं का. 9वा यातला 10वा गेलेला नाही आहे, पण यांना आता याचं ज्ञान करून दिलं पाहिजे. 10वा गेला, 10वा गेला, फक्त असं शब्द ज्ञान झालं. 10वा तूच आहेस, आता आता अपरोक्ष ज्ञान करून द्यायचं आहे. बरं का. त्रयस्थ आला. त्रयस्थ म्हणजे कोण? ही आमची तुमची अशीच, आम्ही सगळी निघालोय प्रवासाला. आपण सगळे निघालोय प्रवासाला. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रवास चालाय. आमच्यातला आजा गेला, पंजा गेला, बाप गेला, नाही का. सगळे मेले म्हणून आपण रडायला लागलोय. मेले म्हणून रडायला लागलोय. त्याच्याने आपल्यात का फरक नाही बरं का. फक्त त्यांना सांगणारा भेटला, आपल्याला सांगणारा कोणी भेटना. आणि जो सांगणारा त्रयस्थ भेटला त्याला शास्त्रामध्ये सांगितलं तो सद्गुरू आहे बरं का. तो कोण आहे? सद्गुरू आहे. यांची दया आली, त्यांना हे रडतायत, शोक करतायत, यांना जाणीव करून दिली पाहिजे. यांच्यातला 10वा गेलेला नाही, यांच्या लक्षात येईना. यांच्यात लक्षात येईना. यांना विपरीत भावना झालेली आहे. यांना विपरीत भावना झालेली आहे. आपण त्याला आता त्याचं ज्ञान करून दिलं पाहिजे. म्हणून तो त्रयस्थ मनुष्य होता. त्या त्रयस्थ पुरुषांनी त्यांची सर्व हकीकत ऐकून त्यांनी सर्वांस मोजले आणि प्रथम 10वा आहे असे त्यांना सांगितले बरं का. त्यांनी मोजलं आणि मोजल्या झाले, अरे 10वा आहे. 10वा आहे म्हणजे कुठं आहे सांगा म्हणले. 10वा आहे असं सांगितलं बरं का. हे वाक्य ऐकून दशमाचे म्हणजे 10व्याचे अस्तित्वाबद्दल सर्वांस परोक्ष ज्ञान झाले. त्यानं सांगितलं मोजल्या बोलल्या, अरे 10वा आहे. अरे ज्या त्या सांगतो त्या अर्थी आहे म्हणजे आहे असं ज्ञान झालं, अस्तित्वाविषयी ज्ञान झालं. हे परोक्षच आहे बरं का. हे वाक्य ऐकून दशमाचे म्हणजे 10व्याचे अस्तित्वाबद्दल सर्वांस परोक्ष ज्ञान झाले. नंतर 10वा कोण आहे असे त्यांनी त्रयस्थास विचारल्यावर त्यांनी प्रथम 9 मोजून दाखवून 10वा तूच आहेस. त्याला सांगितलं तर तू मोज. त्यानं मोजायला सुरू केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. तुला मोजलास तू? हो मी मोजलो. मग 10वा कोण? मीच आहे की म्हणाला. मीच आहे. माझं 10व्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालं का नाही. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा मोजलं त्याने आणि तुमच्यात 10वा आहे असं जे सांगितलं ते परोक्ष. आणि शेवटी कसा आम्ही आमच्यात 10वा आहे दाखवा. तूच 10वा आहेस. तू सोडून बाकीनाला मोजलास ना. तूच आहेस. ब्रह्म आहे म्हणजे 10वा आहे. तूच 10वा आहेस म्हणजे तूच ब्रह्म आहेस. त्याला अपरोक्ष ज्ञान. दृष्टांत सोपा आहे. पटवून देण्याची पद्धत आहे शास्त्रकारांची, ग्रंथकाराची बरं का. म्हणजे आपण ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, तूच ब्रह्म कसा आहेस हे सांगणारा कुणीतरी भेटला पाहिजे. आम्हाला फक्त पुस्तक वाचून कळतं ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. वाचून ज्ञान होत नाही. वाचून ज्ञान होत नाही. किती मी परवा सांगितले विचारसागराची किती पारायण केल्यानंतर मी ब्रह्मज्ञान होईल हो. एकदा मला मी पानं फाटेपर्यंत विचारसागर वाचला हो, पण कळालाच नाही. शब्द ज्ञान होईल. शब्द ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे बरं का. सांगणारा कोणीतरी तिथं अनुभवी महात्माच भेटला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये झालेली ही असंभावना आणि विपरीत भावना कशी झाली या दृष्टांतांनी त्यांनी आपल्याला विचारांनी पटवून दिलेला आहे. 10वा तूच आहेस असे सांगितले. त्या वाक्यावरून सर्वांना 10व्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाले व सर्वांचे दुःख निवृत्त होऊन त्यांना अति आनंद झाला. ही कथा विद्यारण्य स्वामींनी तृप्ती दीपात वर्णन केली. म्हणजे याच्यामध्ये
पंचदशीमध्ये ही कथा आलेली आहे बरं का. तिथं सांगितलेलं म्हणजे कुठून कथा सांगितली त्याचा संदर्भ दिला. तुम्हाला वाचा असेल तर पंचदशीमध्ये विस्तारानेही वाचा. वाचायला वेळ नसेल तर सांगितले तेवढं लक्षात ठेवा. हा, लक्षात आलं. एक दृष्टांत सांगितला, पुन्हा इथे दृष्टांत सांगितला बरं का आणखी एक. राजाला भरचूचे नेत्राने अप्रोक्ष ज्ञान झाले असूनही भरचू मेला व भूत झाला ही विपरीत भावना होतीच. यावरून अप्रोक्ष ज्ञानानंतरही असंभावनादी राहणे शक्य आहे. ज्यावेळी अप्रोक्ष ज्ञान होतं त्यावेळी संशय शिल्लक राहत नाही असा सिद्धांत आहे. पण एकाने शंका निर्माण केली. त्यांचं म्हणणं आहे अपरोक्ष ज्ञानानंतर सुद्धा शंका शिल्लक राहते. अरे अपरोक्ष ज्ञानानंतर जर शंका राहत असेल तर त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणता तुम्ही कसं? नाही मला तुम्हाला मी विचाराने पटवून देतो म्हणून त्यांनी कथा सांगितली बरं का भरचूची. एका राजाचा भरचू नावाचा प्रधान असून त्याजवळ राजाचे फार प्रेम होते. ती इतरास सण न होऊन त्यांनी एक खोटे बंड उपस्थित केले. त्या बंडाचे नाशार्थ राजाने सभा भरवली असता सर्वांनी भरचूस पाठवावे अशी विनंती केल्यावरून राजाज्ञेने भरचू बंड मोडण्यास गेल्यावर त्यास इतर लोकांनी फार मारले. त्यामुळे त्यास वैराग्य होऊन तो तपश्चर्या करता मनात गेला. इकडे इतर लोकांनी राजास कळवले की बंड मोडले पण भरचू मेला. त्यामुळे राजाच्या मनावर भरचू मेल्याचा संस्कार झाला. नंतर इतर लोकांस असे वाटले की राजा शिकारीस जाऊन भरचूस प्रत्यक्ष पाहिल तर आपण सर्व खोटे ठरू. यास उपाय म्हणून पुन्हा त्यांनी राजा सांगितले की भरचू भूत झाला आहे. त्यामुळे राजाच्या मनावर भरचू भूत झाल्याचाही संस्कार झाला. नंतर राजा शिकारीशी गेला असता त्यांनी भरचूस प्रत्यक्ष पाहिले, परंतु भरचूचे प्रत्यक्ष ज्ञान झाले तरी भरचू मेला आहे व भूत झाला आहे या असंभावना विपरीत भावनाचा राजाच्या मनावर होत्या. त्यामुळे त्यास आनंद न होता राजा भयभीत होऊन पळून गेला. ही सविस्तर कथा 5व्या तरंगात येईल. जरुरीपुरती ती दिलेली आहे. काय झालं, ही परिस्थिती सगळीकडे आहे बरं का. हा जुना इतिहास सांगितला. राजाच्या दरबारामध्ये भरचू नावाचा एक पंतप्रधान होता आणि त्या पंतप्रधानावरती राजाचं फार प्रेम होतं. का तो प्रामाणिक होता, फार प्रामाणिक होता. बाकीच्यांना वाटलं राजा आपल्याला किंमतच देत नाही. उडसूड भरचूच म्हणतोय, उडसूड भरचूलाच बोलावं म्हणतोय. काही विचारलं तर भरचू कटावून विचारतो. यार ती राजाला भरचू प्रिय आहे. म्हणून त्या सर्व सेवकांनी मीटिंग घेतली, बैठक घेतली आणि त्यांनी ठरवलं आपण राजाला असं सांगू एक बंड आहे म्हणजे एक युद्ध करायचं आहे आणि त्याच्याकरता आपल्यातला बलवान जर कोण असेल तर भरचूच आहे, त्याला तुम्ही पाठवा. हे आमच्याकडून होणार नाही, तोच पाहिजे मुख्य त्याच्यामध्ये, असं यांनी ठरवलं. आणि सगळी सेवक राजाकडे आले. सांगितलं असं असं एक बंड मोडायचा आहे आणि त्याच्यामध्ये भरचूलाच पाठवावं लागेल. अगदी पटवून दिलं बरं का सगळ्यांनी. राजाने ते मान्य केलं. हरकत नाही म्हणले, भरचू तुम्ही जावा म्हणले. आता राजा राहिला नगरीत. भरचू हे बरोबर सेवक त्याच्याकडे गेले आणि यांनी बरोबर त्या जंगलामध्ये जाऊन त्याला एवढं मार 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 मारलं बरं का. ऐकटा आणि सेवक त्याच्या लक्षात आलं माझं प्रामाणिकपण ह्या लोकांना सहन होईना. अगदी मराठी सांगितले माझ्यावरती जळायला लागलेत आणि हे बंड करून मला ह्याने हे हाक मारलेला आहे. एवढं मार खाण्यापेक्षा ह्या राज्याचा त्याग केलेलाच बरा. परत मी येणार, पुन्हा राजाला सांगणार असं असं घडलं, मला ह्याला मारलं. पुन्हा आणखी यांच्यात माझ्यात दोरावा निर्माण होणार. राजा त्यांना शिक्षा करणार, पुन्हा हे माझ्यावरती जळणार. आता मारलेत, ह्याच्या पुढं जिवंत मला मारतील. त्याने विचार केला हे आपल्याला राज्यच नको,
तू पुन्हा आलाच नाही बरं का तिकडं. त्याला वैराग्य निर्माण झालं त्या राज्याविषयी. त्याने विचार केला आपण जंगलात कुठेतरी वास्तव्य करावं. ही मंडळी आली, सांगितले राजेसाहेब बंड करता करता भरचूला मारलं म्हणले. आता ह्यांना माहिती होतं मारलं, पण हा मेलेला नाही ना, मेलेला नाही आहे. आपण राजाला सांगितलं हे बंड करता करता भरचू त्याच्यामध्ये मारला गेला. राजाला वाटलं खरंच मेला, अशाला एवढं मोठं बंड आहे. हाच मुख्य त्याच्यामध्ये होता. राजाचा निश्चय झाला भरचू मेला बरं का. आपला दुःख झालं राजाला, आता मेला काय करावं. पण या लोकांनी विचार केला उद्या जर राजा गेला त्या जंगलामध्ये आणि हा जर मेलेला नाही, आपण सांगितलं राजाला खोटं मेलाय म्हणून, आणि ह्याला जर प्रत्यक्ष भेटला तर आपल्यावरती अविश्वास निर्माण होईल. तो आपल्याला काहीतरी करावं लागेल. राजेसाहेब तू मेला पण भूत झालाय बरं का. मेलाय पण भूत झालाय. मेलाय हा पहिला संस्कार राजाला झाला, पटलं त्याला. दुसरा संस्कार झाला हा मेला पण भूत झाला. आणि योगायोगाने राजा शिकार करण्याकरता त्या जंगलात गेला. जंगलात गेला. आता भरचू मेलेला आहे, तो भूत झालेला आहे. राजाचा पक्का निश्चय झाला, त्याच्याविषयी संशय राहिलेला नाही आहे. पण हे ग्रंथकर्ते सांगतात की राजा शिकार करण्याच्या निमित्ताने तिथे गेला आणि प्रत्यक्ष भरचूला त्याने डोळ्याने पाहिलं. हे ऐकीव झालं, मारलं आणि मेला. हे शब्द ज्ञान आहे का अपरोक्ष ज्ञान आहे? शब्द ज्ञान आहे. हे राजकारण केलं या लोकांनी हो. आणि राजाचे कान भरवले. कानावरती बातमी आली मेला आणि भूत झाला. पण प्रत्यक्ष राजा गेल्यानंतर, प्रत्यक्ष त्याला पाहिल्यानंतर अपरोक्ष ज्ञान झालं की नाही भरचू आहे. मला वाटलं आपल्या शिपायाने तर सांगितलं हा मेला आहे, आणि आपल्याला तर हा प्रत्यक्ष दिसतोय. प्रत्यक्ष ज्ञान झालंय. आता प्रत्यक्ष ज्ञान झाले, पण याने आपल्याला सांगितलंय मेलाय पण तो भूत झालाय. प्रत्यक्ष भरचूला पाहून सुद्धा हा भूत झालाय, ही विपरीत भावना निर्माण झाली राजाच्या अंतःकरणामध्ये. प्रत्यक्ष पाहिले ना त्याला, भरचूला प्रत्यक्ष पाहिले का नाही, विपरीत भावना व्हायला नाही पाहिजे का नाही. पण त्याच्या मनावरती बिंबवलेलं होतं ना, हा मेलाय भूत झालाय. तेव्हा काहींचं मत आहे राजाला भरचूचं प्रत्यक्ष ज्ञान होऊन सुद्धा हा भूत झालाय, विपरीत ज्ञान झालं का नाही. आणि तुम्ही नाही कसं म्हणताय म्हणले. अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर विपरीत भावना होत नाही असं तुम्ही नाही कसं म्हणताय. राजाला झालं का नाही, तुम्ही नाही कसं म्हणताय. तर तुमच्या सिद्धांताला बाधा येते बरं का. म्हणजे राजाने प्रत्यक्ष भरचूला पाहून सुद्धा त्याला निश्चय झाला की हा भरचू नसून भूतच आहे. प्रत्यक्ष होता का नाही तो. तीच अवस्था आमच्या तुमच्या बाबतीत झालेली आहे. इथं हे सांगितलं अपरोक्ष ज्ञानानंतरही विपरीत भावना असंभावना शिल्लक राहते, अशी त्या भरचूच्या बाबतीत त्या लोकांनी राजाच्या मनावरती बिंबवलेले संस्कार आहेत. इथं त्यांनी वर्णन केले बरं का. राजाला भरचूने नेत्राने अपरोक्ष ज्ञान झाले असोनी भरचू मेला व भूत झाला, ही विपरीत भावना होतीच. यावरून अपरोक्ष ज्ञानानंतरही असंभावनादी राहणे शक्य आहे, असं पूर्वपक्ष मानलाय बरं का. हे ऐका नाही तर हेच खरं म्हणून लक्षात ठेवचिला. आपली विपरीत भावना व्हायची. हे सुद्धा पडतं बरं का. पूर्व पक्ष सुद्धा इतका जबरदस्त असतो, तो पडतोय लक्षात ठेवा. कधी कधी अनाधिकाराला तेच खरं वाटतंय हो. अनाधिकाराला तेच खरं वाटतंय. म्हणून विपरीत भावना होतीच. यावरून अपरोक्ष ज्ञानानंतरही असंभावनादी राहणे शक्य आहे. त्याचप्रमाणे महावाक्य श्रवणाने जीव ब्रह्मैक्य ज्ञान झाले तरीही मी ब्रह्म नाही, मी मनुष्य आहे, भरचू मेलाय, भूत झालाय. मी ब्रह्म नाही, मी
ब्रह्म नाही, मी मनुष्य आहे. मी ब्रह्म नाही म्हणजे असंभावना. मी मनुष्य आहे म्हणजे विपरीत भावना. अरे ब्रह्म असताना त्या देहालाच तू मी म्हणाला म्हणजे विपरीतच आहे ना, म्हणजे भूतच ना. प्रत्यक्ष तू ब्रह्म असताना या देहाला मी म्हणायला लागला म्हणजे विपरीत भावना निर्माण झाली. असं होऊ शकत नाही. जरी तो दृष्टांत दिलेला असला, हीच अवस्था आमच्या तुमच्या जीवनामध्ये कशी झाली त्या दृष्टांताने ती पटवून दिली बरं का. मी मनुष्य आहे अशी प्रकारची असंभावना, विपरीत भावना राहणे शक्य आहे. अनंत लोक वेदांत महावाक्याचे श्रवण करतात, त्यापासून त्यांना मी ब्रह्म आहे असा शाब्दबोध होणे अनंत पूर्वजन्माच्या संस्काराने देहादिकांचे ठिकाणी ब्रह्मात्मिक ज्ञानाहून विपरीत देहात्म बुद्धी असते, हे अनुभव सिद्ध आहे. जरी आपल्याला हे ज्ञान झालं तरी आपली सुद्धा मी देह आहे भावना जात नाही. असे बरेच लोक ऐकून सुद्धा त्यांची अवस्था असं ग्रंथकर्त्यांनी वर्णन केले. सांगणाऱ्याचा सुद्धा मी देह आहे हा भाव गेलेला नाही आहे. हे अनुभव सिद्ध आहे. हे याच्याविषयी नाथ महाराजांनी एक उभी लिहिल्या भागवतामध्ये, तुम्हाला मी नंतर सांगेन. एवढं ब्रह्मज्ञान सांगून सुद्धा ब्रह्मज्ञान सांगणाऱ्याला जीवनात सुद्धा मी देह आहे ही भावना गेलेली नाही. फार सुंदर वर्णन केले नाथ महाराजांनी. तेच वर्णन येत आहे बरं का. म्हणजे एवढं सांगून सुद्धा, एवढं ऐकून सुद्धा मी देह आहे ही भावना जाते का आपले? जात नाही लवकर. का जात नाहीत? अनंत जन्माचे संस्कार आहेत. आम्हाला वाटतं, आणि काही लोक म्हणतात 1 तासामध्ये तुम्हाला साक्षात्कार करून देतो. आणि भगवंताने 7व्या अध्यायामध्ये वर्णन केले, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवाम नाम प्रपद्यते. देव बोलला हो. कोणी सामान्य बोलला असतं तर खोटं मानलं असतं हो. देवच बोलला, अर्जुना अरे ब्रह्मज्ञान होत ते एका जन्मात होत नाही. आणि अलीकडे पंत निघाले, सकाळी आला की संध्याकाळी साक्षात्कार. इतकं सोपं आहे का? अभ्यास करून सुद्धा आपला देहभाव जात नाही आहे का? अनंत जन्माचे संस्कार आहेत हो. तुम्ही बघा ना रोजच्या व्यवहारामध्ये. तुझं नाव काय ठेवलं? ज्ञानेश गणेश माळी. ज्ञानेश ठेवलं. जन्माला आल्यानंतर तू ज्ञानेश आहेस बरं का, असं कोण म्हणतं? आई म्हणते, बाबा म्हणते, आजा म्हणतात, आजोबा म्हणतात, काका म्हणतो, आलेले पाहुणे सगळे तुला काय म्हणतात? तू ज्ञानेश आहेस. कोणी भेटला तू ज्ञानेश आहेस असं आतापर्यंत किती लोकांनी किती वेळा म्हटलं रे? गणित आहे त्याला. लाखो वेळा म्हटले, ते पक्क झालं बरं का तादात्म्य. कोणी भेटला की ज्ञानेशच आहे, ब्रह्म आहे कोणी म्हणतंय. म्हणजे जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत या देहावरती जो जो येतोय तो ज्ञानेशच आहे. तो ज्ञानेशच आहे. एका जन्मामध्ये लाखो वेळा जर त्या शब्दाचा प्रयोग होत असेल, असे किती जन्म झाले हो आपले? मग कसं देह तादात्म्य जाईल एकाएकी? एका जन्मामध्ये ज्ञान झालेलं आहे. तुम्हाला जर तुझ्या नावा वाचून दुसऱ्या नाण्याने हाक मारली तर तू हो देशील का? अहो मी ज्ञानेश आहे, मला दुसऱ्या नावाने कसं मारता? दुसऱ्या नावाने हाक मारली तर त्याला विपरीत वाटतंय. त्याला विपरीत वाटते. त्याच नावाने हाक मारली तर ते म्हणजे मलाच हाक मारायलेत बरं का. म्हणजे एक नाव ठेवल्यानंतर ते बिंबण्याकरता किती वेळा शब्द प्रयोग केला जातो. असे अनंत जन्मामध्ये या देहाचे आपले संबंध झाले. देह बदलला हो. स्थूल देह बदलला, पण सूक्ष्म देह बदलत नाही बरं का. सूक्ष्म देह बदलत नाही. प्रवासाला जाताना गाडी बदलते पण माणूस बदलत नाही. कोगणे पासून कागलपर्यंत वडाप मध्ये गेला, गाडी सोडली वडाप, तिथं इष्टीत बसला लाल परीत. नाही का?
गेला कोल्हापुरात, तिथून येशाड मध्ये बसला, लालपरी सोडली, येशाड मध्ये बसला, पुण्यात गेला, तिथून मुंबईला जायचं, शिवनेरी धरली. गाड्या बदलल्या का देह बदलला? आपण गाड्याच बदलत आलो आतापर्यंत. गाड्याच बदलत आलोय. जन्म म्हणजे काय? ही गाडी सोडायची, त्या गाडीत बसायचं, ती गाडी सोडायची, त्या गाडीत बसायचं. गाड्या सोडला म्हणून जे बदललं जातं ते सूक्ष्म शरीर, ते या देहातून त्या देहात, त्या देहातून ते त्या देहात ते जात नाही. आणि त्या सूक्ष्म देहावरती झालेले सगळे संस्कार आहेत बरं का. स्थूल देहावरती संस्कार होत नाहीत. स्थूल देहाला जाळलं जातं आणि या सूक्ष्म देहाचा बाद केला जातो ज्ञानाने. पुढे येईल बरं का ते. या पद्धतीनं आपल्याला मी ब्रह्म आहे असं शब्द ज्ञान होऊन सुद्धा मी देह आहे हा भाव जात नाही. ऐकणाऱ्यांचाही जात नाही आणि सांगणाऱ्यांचाही जात नाही, असं इथं वर्णन केलंय. हे अनुभव सिद्ध आहे बरं का. लगेच जात नाही ते, फार तेवढी साधना करावी लागते. म्हणून महावाक्यापासून अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर असंभावना विपरीत भावना नसतील त्या सर्वनाधिकाची जरुरी नाही. ते निष्प्रतिबंध ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो आणि ज्यास वाक्यार्थ ज्ञानानंतर असंभावना विपरीत भावना असतील त्यास ब्रह्मानंद प्राप्त होत नाही. म्हणून त्याने त्या निवृत्त होण्याकरता श्रवण मनन करणे अवश्य आहे. म्हणून सर्वांनाधिकांना व्यर्थत्व घडत नाही हे सिद्ध झाले बरं का. म्हणजे तुमचा जर एवढं करून जर तुमचा जर तसा निश्चय झाला नाही तर तुम्हालाही पुन्हा साधना करावी लागेल. आणि साधना करून पुन्हा तो बोध होईल. याचा अर्थ ती केलेली साधना व्यर्थ जात नाही. आतापर्यंत केलेली ती व्यर्थ नाहीच आहे. पण पुन्हा याच्या पुढे ती करावी लागेलच, तो निश्चय होण्याकरता बरं का. म्हणून त्या साधनेच्या संबंधाने हा विचार मांडला की या प्रकाराने ज्ञान प्रतिबंध निवृत्तीद्वारा सर्वनादी ज्ञान साधने आहेत. म्हणून ती तिथपर्यंत सहाय्य करणारे आहेत. त्या साधनाच्या द्वारे आपल्याला त्या बोधापर्यंत पोचता येतं. म्हणून त्याला व्यर्थत्व नाही. ती साक्षात नसली तरी परंपरेनं आहेत. इथं महावाक्याला महत्व द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा बरं का. महावाक्याची आणि अवांतर वाक्याची तुलना चाललेली आहे, हे मात्र लक्षात ठेवा, नाहीतर गोंधळ होईल. इथं गोंधळ आहे. तो गोंधळ वेगळा, तो तासाभराचा असतोय, पण हा आयुष्यभराचा गोंधळ होईल. म्हणून दोन्हीतला भाव सांगायचा की अवांतर वाक्यापेक्षा महावाक्यानेच आपल्याला अप्रोक्ष ज्ञान होतं. मग अवांतर वाक्याला काही किंमत नाही का? आहे. त्याच्या साह्याशिवाय तिथपर्यंत आपल्याला पोचता येत नाही. नाशी विपरीत भावना झाली, असंभावना निर्माण झाली, होऊ शकते का, ती कशी निवृत्त करावी म्हणून 2 दृष्टांत दिले. 2 दृष्टांत विस्ताराने पाठ करा, अर्धा तास प्रवचनामध्ये सांगता येतात बरं का. दृष्टांत बाकीचा विचार पुढच्या पाठात बघू. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.